सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येते। सोलापुरात अज्ञात व्यक्तींकडून बस डेपोतील एसटी जाळण्यात आलेली आहे। एसटी डेपोमध्ये लावलेली शिवशाही बस पेटवून दिल्याची घटना समोर येते। परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कालपासून सोलापुरात 3 बसेसच्या काचा फोडल्यात, तर एक बस पेटवल्याचं पाहायला मिळतंय। मध्यरात्री 1 ते 2च्या सुमारास बस पेटवून देण्याची घटना घडली आहे। तर काल सायंकाळच्या सुमारास 3 बसेसच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या। सोलापूर शहर आणि परिसरात पोलीस प्रशासनाकडून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, मात्र तरी देखील ही बस पेटवल्याची घटना घडली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, प्राजक्ता पाहायला गेलं तर परभणी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच निदर्शने आंदोलन सोलापुरात केली जात आहेत। मात्र काल 4 वाजल्यापासून सोलापुरातून ज्या बाहेर निघणाऱ्या गाड्या आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर सम्राट चौक असेल किंवा डीमार्ट परिसर असेल, या ठिकाणी 2 गाड्या डीमार्ट परिसरात फोडण्यात आल्या, म्हणजे दगडफेक करण्यात आली। तर दुसरीकडे एका गाडीवर सम्राट चौकात एसटीवर दगडफेक करण्यात आलेली होती। त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि रात्री अचानकपणे सोलापूर एसटी स्टँडवर जी बस शिवशाही उभा होती ती शिवशाही अज्ञात व्यक्तींकडून पेटवून देण्यात आलेली आहे। त्यामुळे पेटवल्यानंतर जी आग आहे ती विझवण्याचं काम अग्निशामक दलाने केलेलं आहे। असं असलं तरी परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कुठेतरी आता हिंसक वळण लागताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे आता पोलिसांचा सोलापूर जे बस सेवा आहे ती सुरळीत चालू राहावी यासाठी आता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सोलापुरातील जी बस सेवा आहे ती विस्कळीत करण्याच्या उद्दिष्टाने असेल किंवा कुठेतरी एसटी बस सेवा थांबवण्याच्या उद्दिष्टाने असेल, ह्या घटना घडत आहेत का, अशी चर्चा सध्या तरी सोलापूर शहरात होताना दिसत आहे। प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे रवाना झालेत। आज ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत, तर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। येवला लासलगावला जाईन, कार्यकर्त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलून मग करायचं ते ठरवेन, असं भुजबळ म्हणाले। मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं भुजबळ नाराज आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहेत। त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे, पण भुजबळ राज्यसभेवर जाण्यास तयार नसल्याचं कळतंय। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। सोलापुरात सम्राट चौक आणि डीमार्ट परिसरात एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत कांद्याच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधलं। कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय, त्यामुळे निर्यात शुल्क रद्द करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। नागपुरात विदर्भवाद्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिलाय। वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय। बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना आक्रमक झाल्यात। काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आजपासून थंडी ओसरणार असून दिवसाला 1 अंशानं कमाल तापमानातही वाढ होणार आहे। डिसेंबर महिन्यात तापमानात कमालीचा चढ उतार पाहायला मिळतोय, तर या आठवड्यात उत्तरेकडील थंडीची लाट आल्यानं थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। पुणेकर थंडीनं गाठून गेलेत। पुण्यामध्ये यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। एनडीएतील तापमान 6, तर शिवाजीनगरमधील तापमानाचा पारा 7 अंशांवर गेलाय। कोकणचं मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीत कडाक्याची थंडी पडली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट उसळली असून किमान पारा 8 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय। मध्य रेल्वेनं नोव्हेंबरमध्ये 13 कोटी 80 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय आणि त्यात 12 कोटी 20 लाख उपनगरी आणि 1 कोटी 60 लाख मेल एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 554 कोटींचा महसूल प्राप्त झालाय। यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मेल एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून प्राप्त झालंय।
सध्या मुंबई शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. त्यातून शहरांवर येणाऱ्या ताणाचं विविध स्तरावर नियोजन करण्याचे प्रयत्न होत आहेत. आता याच विषयावर सर जे वास्तुकला महाविद्यालयामध्ये मास्टर इन मेट्रोपॉलिटन आर्किटेक्चर हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. अंबरनाथमध्ये खुलेआम अनधिकृत जीन्स वॉश कारखाने सुरू आहेत. जीन्स वॉश कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. उल्हासनगर महापालिकेनं त्यांच्या क्षेत्रातील जीन्स कारखाने बंद करून कारवाई केली आहे. मात्र आता हे कारखाने अंबरनाथ तालुक्यात छुप्या पद्धतीनं सुरू आहेत. त्यांच्यावर आता कारवाई करण्याची मागणी होती आहे. सागरी किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहत असल्यानं खोल समुद्रात मासेमारी करणं धोक्याचं झालंय. मतलई वाऱ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी सुमारे 50% बंद ठेवली आहे. वातावरणाच्या बदलामुळे पाण्याचा अंतर्गत प्रवाह बदलल्यानं कमी प्रमाणात मासळी मिळते. मात्र मिळणारी मासळी कमी प्रतीची मिळत असल्यानं आर्थिक गणितही कोलमडलंय. नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांदा म्हणजे खरीप हंगामात निघालेला कांदा सरासरी 3000 ते 3500 रुपये क्विंटल दरानं विकला जातोय. सोमवारी कांद्याचे भाव हे 1200 ते 1600 रुपये किलो प्रति क्विंटलद्वारे खाली आलेले आहेत. शासनाच्या एमएसपी दरानं धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. 15 डिसेंबर 2024 अखेर देशभरातील 472 साखर कारखान्यातून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगानं सुरू असून त्यातून 720 लाख टन ऊसाचं गाळप झालंय. सरासरी 8.50% उतार्यासह एकूण साखर उत्पादन 61 लाख टन इतकं झालेलं आहे. भाज्यांच्या महागाईसह ऑक्टोबरमध्ये चलनवाढीचा दर 42.23% आणि नोव्हेंबरमध्ये 29.33% होता, जो हिवाळी हंगामात पुरवठा वाढवण्याची शक्यता असल्यामुळे कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र गहू आणि खाद्यतेलाचा प्रश्न कायम असून दर वाढण्याची शक्यता आहे. देशात ईव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढते. 2030 पर्यंत ईव्हीची संख्या 30% वाढू शकते आणि या गाड्यांसाठी देशात सार्वजनिक चार्जिंग सुविधा निर्माण करावी लागणार आहे. यासाठी 16,000 कोटींच्या गुंतवणुकीची गरज भासणार आहे. देशात कोळशाची आयात सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांमध्ये 4.2% वाढून 16.24 कोटी टनापर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षी याच समान कालावधीमध्ये कोळशाची आयात ही 15.58 कोटी टन इतकी होती. पश्चिम महाराष्ट्रात केशर आंब्याचं मोठं क्षेत्र असून आंबा उत्पादनातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळावं तर उत्पादनात वाढ कशी करता येईल या हेतून केशर आंबा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून रस्सीखेच व्हायला सुरुवात झाली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री करा अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असलेल्या IIT मुंबईच्या टेक फेस्टला आजपासून सुरुवात होते आहे. 3 दिवस तंत्रज्ञानातील विविध आविष्कारांसह नामवंतांची व्याख्यानांची मेजवानी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवरील 1100 कर्मचारी अद्याप सेवेमध्ये रुजू झालेले नाहीयेत. हे कर्मचारी ताबडतोब रुजू न झाल्यास आता पुढील महिन्यातील त्यांचा पगार रोखण्यात येईल असा अखेरचा इशारा महापालिका प्रशासनानं दिलाय. पश्चिम रेल्वे मार्गावरील सकाळच्या सत्रात चालवल्या जाणाऱ्या 2 जलद साध्या लोकल 12 ऐवजी 15 डब्यांच्या चालवण्याचा निर्णय घेतला. या बदलामुळे या लोकलच्या माध्यमातून 33% अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. मुंबईतील प्रदूषण वाढत असताना पालिकेकडून देखील प्रदूषण नियंत्रण आणि उपाययोजनांवर वेगानं भर दिला जातोय. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हवा प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी आणखी 4 मोबाईल व्हॅन घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गुणवत्ता, पर्यावरण आणि व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचं उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर नवी मुंबई मेट्रोला 3 प्रकारामधील ISO मानांकन प्राप्त झालंय. अशा प्रकारे मानांकन मिळवणारी ही राज्यातील पहिली मेट्रो सेवा ठरलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अनधिकृत मालमत्ता आणि प्लॉट अधिकृत करण्यासाठी गुंठेवारी अंतर्गत मुभा दिलेली आहे. त्यासाठी महापालिकेनं 50% सवलत दिली असून एप्रिल 2025 पर्यंत गुंठेवारी करता येणार आहे. त्यामुळे 72,000 मालमत्ता धारकांना फायदा होणार आहे. आता एक मोठी बातमी. केंद्र सरकारनं वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणीच्या दिशेनं पावलं उचललेली आहेत. वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी सरकार आज लोकसभेत महत्त्वाचं विधेयक मांडणार आहे. वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक मांडलं गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. तर राज्यघटनेतील 129व्या दुरुस्तीचं हे विधेयक कायदा मंत्री राम मेघवाल
लोकसभेत मांडतील अशी शक्यता आहे। आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजपकडून खासदारांना व्हिप जारी करण्यात आले। आणखी एक मोठी बातमी, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस बीडमधील सरपंच हत्या आणि परभणीतील संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेनंतर उसळलेला हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणावरून गाजण्याची चिन्ह आहेत। या दोन्ही विषयांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे, तर सरकार या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय। महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन उपनियमांमध्ये सुधारणा आणि कचरा संकलनासाठी प्रस्तावित वापरकर्ता शुल्कावर चर्चा करण्यात आली, तर प्रस्तावित बदलांमध्ये कचरा संकलनासाठी शुल्क तसंच थुंकणं, कचरा टाकणं इत्यादींसाठी जास्त दंड आकारण्यात येणार आहे। 200 रुपयांऐवजी 500 रुपये दंड आकारला जाणार आहे। पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय सोसायटीच्या एका सदस्यानं नेहरूंची पत्र परत करण्यासाठी राहुल गांधींना पत्र लिहिलंय। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्र परत द्यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे।